सर्वांना हर हर महादेव. हिंदू धर्मात श्रावण महिन्याला सर्व महिन्यांचा राजा मानले जाते. हा संपूर्ण महिना देवादिदेव महादेवांच्या भक्तीसाठी समर्पित असतो. श्रावणात प्रत्येक दिवसाचे वेगळे महत्त्व आहे, पण यात सर्वात जास्त महत्त्व असते ते म्हणजे श्रावणी सोमवाराचे. या दिवशी महादेवाची पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात. पण तुम्हाला माहिती आहे का की श्रावणात येणाऱ्या प्रत्येक सोमवाराचे एक वेगळे शास्त्रोक्त महत्त्व आहे आणि प्रत्येक सोमवारी एक विशिष्ट शिवमूठ वाहिली जाते. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण श्रावणातील 4 सोमवार, त्यांच्या शिवमुठी आणि त्यांचे सखोल शास्त्रोक्त महत्त्व अतिशय सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्या शास्त्रानुसार श्रावण सोमवाराचे हे व्रत का केले जाते यामागे एक मुख्य आणि पौराणिक कथा आहे. जेव्हा देव आणि दानवांमध्ये समुद्र मंथन झाले तेव्हा त्यातून हलाहल नावाचे भयंकर विष बाहेर पडले. संपूर्ण सृष्टीला वाचवण्यासाठी भगवान शिवांनी ते विष स्वतः प्राशन केले आणि ते आपल्या कंठात म्हणजेच गळ्यात साठवून ठेवले. यामुळे त्यांचा कंठ हा निळा पडला आणि त्यांना नीलकंठ हे नाव मिळाले. विषामुळे महादेवांच्या शरीराचा दाह होऊ लागला. हा दाह शांत करण्यासाठी सर्व देवी देवतांनी त्यांच्यावर जलाभिषेक केला. श्रावण महिन्यात निसर्गात पडणाऱ्या पावसाच्या सरी हा महादेवांवरील जल अभिषेकच मानला जातो. म्हणूनच श्रावण सोमवारी शिवलिंगावर जल आणि दुधाचा अभिषेक करून त्यांना शांत राखण्याची आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्याची प्रथा सुरू झाली. आता पाहूयात श्रावण महिन्यातील 4 सोमवार आणि त्यांच्या शिवमुठींचे शास्त्रोक्त महत्त्व. 2026च्या पहिल्या सोमवारी तांदळाची शिवामुठ आहे. शास्त्रानुसार तांदूळ हा चंद्राचा आणि अक्षत म्हणजे अखंडतेचा कारक मानला जातो. पहिल्या सोमवारी महादेवाला अक्षत म्हणजेच अखंड तांदूळ अर्पण केल्याने घरात धनधान्याची कमतरता भासत नाही, मानसिक शांतता लाभते आणि कुटुंबात सुख समृद्धी ही टिकून राहते. तसेच दुसऱ्या सोमवारची शिवामुठ आहे तीळ. पांढरे किंवा काळे तीळ तुम्ही शिवलिंगावर वाहू शकता. तीळ हे आरोग्याचे आणि शुद्धतेचे प्रतीक आहे. असे मानले जाते की शिवाचा तिळाने अभिषेक केल्याने किंवा शिवमुठ वाहिल्याने शरीरातील जुने आजार दूर होतात, आरोग्य उत्तम राहते आणि मनातील नकारात्मकता ही नष्ट होते. श्रावण महिन्यातील 3ऱ्या सोमवारची शिवामुठ आहे मुगाची शिवामुठ. मूग हा बुधाचा आणि बुद्धीचा कारक मानला जातो. 3ऱ्या सोमवारी मूग वाहिल्याने घरातील मुलांची बुद्धी ही तल्लख होते, व्यवसायात किंवा नोकरीत प्रगती होते आणि घरातील क्लेश किंवा भांडणे हे संपून शांतता निर्माण होते. श्रावण महिन्यातील 4थ्या सोमवारची शिवमुठ आहे जवाची शिवमुठ. कारण जव हे वैदिक काळात अत्यंत पवित्र धान्य मानले गेले आहे. 4थ्या सोमवारी जव वाहिल्याने पितृदोष शांत होतो, कुटुंबाला दीर्घायुष्य लाभते आणि मान सन्मानात वृद्धी होते. जर 5वा सोमवार आला तर त्या दिवशी सातूची शिवमुठ वाहण्याची पद्धत आहे. परंतु यावर्षी फक्त 4च सोमवार येणार आहे, म्हणून या 4 शिवामुठी आपण 4 सोमवाराच्या दिवशी वाहायच्या आहेत. तसेच ही शिवमुठ वाहताना उगाच शांतपणे धान्य टाकू नये, तर धान्य वाहताना मनातल्या मनात किंवा स्पष्ट आवाजात हा मंत्र 3 वेळा नक्की म्हणावा. तो मंत्र आहे शिवा शिवा महादेवा, माझी शिवमुठ ईश्वरा देवा, मनातल्या इच्छा पूर्ण कर रे देवा, असे म्हणून उजव्या हाताच्या मुठीने महादेवाला धान्य अर्पण करावे. तसेच आता श्रावण सोमवाराचे व्रतविधी आणि त्यांचे सोपे नियम जाणून घेऊयात. आता पाहूयात हे व्रत अगदी सोप्या पद्धतीने कसे करावे. सोमवारी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि पांढरे वस्त्र परिधान करावे. महादेवांचे स्मरण करून व्रताचा संकल्प करावा. संकल्प केल्यानंतर महादेवाच्या पूजेमध्ये शिवलिंगावर शुद्ध जल आणि कच्चे दूध नक्की अर्पण करावे. त्यानंतर पांढरे चंदन किंवा भस्म लावावे. महादेवाला बेलपत्र हे अत्यंत प्रिय आहे. बेलपत्राचे पान अर्पण करताना ते उलट्या बाजूने म्हणजेच गुळगुळीत भाग पिंडीला स्पर्श करेल असे अर्पण करावे आणि बेलपत्र अर्पण करताना ओम नमः शिवाय म्हणतच अर्पण करावे. तसेच या दिवशी पूर्ण किंवा नशिल्या पदार्थांचा त्याग करून फल आहार करावा. संध्याकाळी महादेवाची आरती करून सात्विक अन्न किंवा खिचडी खाऊन उपवास सोडावा. तर ही होती श्रावणातील 4 सोमवार आणि त्यांच्या शिवमुठींची शास्त्रोक्त आणि सखोल माहिती. महादेवाची भक्ती आपल्याला संयम आणि शांती शिकवते.
तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना श्रावण महिन्याच्या आणि श्रावणी सोमवाराच्या खूप खूप शुभेच्छा. हर हर महादेव.